मंत्री छगन भुजबळ अजित पवार यांच्या पक्षामधून एक्झिट मोडमध्ये आहेत का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय आणि त्याच अनुषंगाने अजित पवारांना सुद्धा भाजप महायुतीमधून एक्झिट देण्याच्या तयारीत आहे का हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय। अजित पवार तिसरी आघाडी उघडतील तशा तयारीत ते आहेत अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा रंगतायत, तशा सुद्धा शंका समोर येत आहेत। भुजबळ अचानक पवारांच्या भेटीला गेलेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या चर्चा रंगतायत। छगन भुजबळ मध्यंतरी प्रचंड नाराज होते, उघडपणे त्यांनी नाराजी बोलून देखील दाखवली। त्याच्यामुळे छगन भुजबळ पुन्हा स्वगृही परतणार का हा सवाल सध्या त्यांच्या या भेटीनंतर उपस्थित होतोय। प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। किरण, लोकसभा असेल राज्यसभा असेल या सगळ्या दरम्यान भुजबळांच्या हाती निराशाच पडली असं म्हणावं लागेल। कितीही महायुतीच्या सगळ्या नेत्यांकडून म्हटलं गेलं की भुजबळांच्या ज्येष्ठतेचा आम्ही मान ठेवला, तरी सुद्धा भुजबळांनी स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवली आहे। त्याच नाराजीच्या अनुषंगाने ही भेट होती का? स्वगृही परतू शकतात का? काय नेमकं होऊ शकतं? रिद्धी, अगदी तुम्ही म्हणाला अगदी तसंच की छगन भुजबळ मध्यंतरीच्या काळामध्ये लोकसभेला उमेदवारी असेल किंवा नंतरच्या काळामध्ये राज्यसभा असेल यावरनं नाराज होते। त्या पद्धतीच्या चर्चा रंगल्या होत्या। भुजबळांनी आपली इच्छाही व्यक्त करून दाखवली होती, मात्र त्यांना केंद्रामध्ये जाणं शक्य झालेलं नाहीये। आणि अशा सर्व पार्श्वभूमीवर जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ जी काही भूमिका घेत आहेत ओबीसी मुद्द्यांवरनं, त्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची भेट होते अशा स्वरूपाची चर्चा समोर येते। मात्र त्यामागच्या काही अनेक बाबी आहेत, त्यामध्ये छगन भुजबळ हे अजित पवारांच्या पक्षांमधून एक्झिट घेणार का अशा स्वरूपाची चर्चा आहे, ते परत स्वगृही जाणार का अशा स्वरूपाच्या चर्चा आहे आणि त्यासाठीच ही भेट होते का असंही बोललं जातंय। मात्र यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर लोकसभेच्या दरम्यान महायुतीमध्ये असलेले अजित पवार यांचा महायुतीला किती फायदा झाला याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात अनेकदा वेगवेगळ्या अंगाने चर्चेली गेलेली आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार जर विधानसभेला महायुतीमध्ये राहिले तर त्याचा किती फायदा होईल याबाबतच्याही तपासण्या अनेकदा भाजपसह शिंदेच्या शिवसेनेकडनं केलेल्या आहेत। आपण जर बघितलं तर मागील काळामध्ये राष्ट्रवादी सोबत ज्या वेळेला शिवसेना गेली होती, महाविकास आघाडीची स्थापना झाली होती, काँग्रेस ज्या वेळेला सोबत होतं त्यावेळेलाही राष्ट्रवादी सोबत असण्यावर अनेकदा शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं आणि त्या सगळ्या अनुषंगाने राष्ट्रवादी सोबत असायला नको अशा स्वरूपाचा सूर गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांकडनं दबक्या आवाजामध्ये चर्चेला जातोय। अनेक जे भाजपचे स्थानिक लेवलला काम करणारे नेते आहेत ते देखील वरिष्ठ पातळीवर हा सगळा मेसेज पोहोचवण्याचं काम करत आहे आणि त्याच अनुषंगाने अजित पवार महायुतीत नको अशा स्वरूपाचा सूर एकूणच या सगळ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडनं अनेकदा व्यक्त केलेला आहे। तशा स्वरूपाची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती, त्यामुळे अजित पवार महायुतीत नको, त्यांना एक्झिट करण्याचा प्लॅनच आता काही केला जातोय का अशा स्वरूपाची देखील चर्चा आहे। आणि त्याच सगळ्या अनुषंगाने अजित पवार ही तिसरी आघाडी उघडू शकतात, त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची देखील शक्यता नाकारता येत नाहीये, एमआयएमची देखील शक्यता नाकारता येत नाहीये। आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये भुजबळ आपलं जे स्थान आहे ते पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासाठी शरद पवारांसोबत जाणार का असंही या निमित्तानं एक तर्क लावला जाऊ शकतो आणि तशा स्वरूपाची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। त्यामुळे भुजबळांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे जोपर्यंत भुजबळ निर्णय घेत नाही तोपर्यंत स्पष्ट होणार नाही। मात्र दुसऱ्या बाजूला अशा ज्या शक्यता आहेत त्या शक्यतांना आता जोर येऊ लागलेला आहे। रिद्धी, निश्चित किरण, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।